पुढच्या बातमीकडे वळणार आहोत। 5 पैकी 3 राज्यांमध्ये भाजपचं कमळ फुललेलं आहे। प्रादेशिक प्रस्थापितांचे पानिपत करण्यात आलेले आहे। पश्चिम बंगाल, आसाममध्ये भाजपची निर्विवाद सत्ता आलेली आहे, तर तामिळनाडूत थलपती विजयची ग्रँड एंट्री झाली आहे। केरळमध्ये डाव्यांना धोबीपछाड करत काँग्रेसची सत्ता आलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची सत्ता उलथवून टाकत भाजपला घवघवीत यश मिळालेलं आहे, तर आसाममध्येही भाजपनं पुन्हा एकदा सत्ता राखण्यात यश मिळवलंय। केरळमध्ये डाव्यांचा शेवटचा गड पडला असून या ठिकाणी काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता आहे, तर तामिळनाडूमध्ये विजय थलपती याच्या टीव्हीके पक्षानं मुसंडी मारत द्रमुक आणि अन्ना द्रमुकला मागे टाकलेलं आहे, तर पुदुच्चेरीमध्येही भाजपनं यश मिळवलेलं आहे। 5 राज्यांच्या निवडणुकीमध्ये मिळालेल्या या यशामुळे भाजपची देशभरातील ताकद आणखी वाढलेली आहे। त्यामुळे आगामी काळात भाजप आणखी आक्रमक राजकारणाचं धोरण अवलंबू शकते। या निकालातून आता विरोधक काय धडा घेणार आणि यापुढे कशा प्रकारची रणनीती आखणार हे पाहावं लागणार आहे।